पण आमची अपॉइंटमेंट आहे, साधारण किती वेळ लागेल, काही अंदाज? काही सांगता येत नाही. त्यांच्या वहिनींना ऍडमिट केले, नमिता प्रधानांना. वेळ लागेल. आशू, चल निघूया. आपण परत येऊया, अपॉइंटमेंट घेऊन येऊया. चल. देवा, त्यांचं सगळं व्यवस्थित होऊ दे. हा दिवस त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. चल ना, चल चल. गजानना, विघ्नहर्त्या, तूच वाचवणार आहेस बघ. माझ्या नमिताला आणि तिच्या बाळाला सुखरूप ठेव रे बाबा. तिच्या हातातोंडाशी आलेला घास असा हिरावून घेऊ नकोस रे. हे बघ, सगळं व्यवस्थित आणि सुरळीतपणे पार पडलं ना, तर स्वतःच्या हाताने 21 मोदकांचं नैवेद्य दाखवेन तुला. आणि नमिताला सुद्धा मी संकष्टीचा उपवास करायला लावेन रे. आमच्यावर कृपा कर रे बाबा. पंच, यावेळी परमेश्वर तुमचं नक्की ऐकेल. तुम्ही शांत व्हा. इरा, पोरीच्या जीवावरच बेतलंय ग. लग्न होऊन आली तेव्हा पोर कशी हसतमुख आणि आनंदी होती, पण गेल्या 1.5-2 वर्षात तिच्या आयुष्याची घडीच विस्कटली ग. आणि आता कुठं थोडं सुरळीत व्हायची वेळ आली तर हे असं. परमेश्वर अजून किती परीक्षा पाहणार आहे तिची कुणास ठाऊक.
यार अमोघ, आयुष्यात कधीच एवढं टेन्शन नव्हतं आलं. येशील बाहेर टेन्शन मधनं. आता लवकरच गुड न्यूज येईल ना. डोंट वरी. आय एम सॉरी मीरा. शुभंकर, मीरा, 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 फक्त नमिताला वाचवू शकलो आम्ही दादा. आजवर एवढी ऑपरेशन्स केली, जवळजवळ सगळ्यात यश लाभलं, आणि दुर्दैवाने याच वेळेला हे असं व्हावं. नमिता आणि दादानी या बाळासाठी किती वाट बघितली होती, आणि एका क्षणात सगळ्या स्वप्नांचा चुराळा झाला. देवा, काय पाप केलं होतं रे माझ्या दादानी, ज्याच्यासाठी तू त्याला एवढी मोठी शिक्षा केलीस. काय कमी केलं होतं रे तुझं मी.
अरे त्या पोरीसाठी तुझ्यासमोर याचना केली होती मी. काय घातलंस तिच्या पदरात तू? मनसा शांत व्हा. काय करावं तिनं आता? मनसा मनसा चला. काय करायचं तिने? बाळ कुठं आहे? मुलगा आहे का मुलगी? मला कोणी सांगत का नाहीये माझं बाळ कुठं आहे? नमिता, नमिता जरा ऐक. डॉक्टर. अगं उठू नको. नमिता ऐक. डॉक्टर प्लीज मला माझं बाळ बघायचंय. नमिता थोडी शांत राहा. नमिता ऐक. प्लीज मला माझं बाळ बघायचं. मला बाळ द्या ना प्लीज. नमिता हॅव सम पेशन्स. नमिता शुभंकर कुठे आहे? बाळ त्याच्याकडे आहे का? मला मला बघायचंय माझ्या बाळाला. शांत राहा. मला शुभंकरला भेटायचंय. शुभंकर जाऊ दे ना. मला माझं बाळ बघायचं. अगं तू इकडे कुठे? मग माझं बाळ कुठे आहे? हो मा, मला माझं बाळ बघायचंय ना. आत्या आत्या तुम्ही तरी सांगा ना मांना. मला एकदा माझं बाळ बघायचंय, फक्त एकदा. शुभ शुभ आपलं बाळ कुठे आहे? अमुक आमचं बाळ कुठं आहे?
माझं बाळ कुठे आहे शुभंकर? मला फक्त एकदाच माझं बाळ बघायचंय. मग मी नाही हट्ट करणार. शुभू प्लीज मला माझं बाळ बघू दे ना. मला प्लीज माझं बाळ बघू दे ना प्लीज. प्लीज मीता, आपलं बाळ मीता. शुभंकर मी तुला विचारते कुठे आहे आपलं बाळ? माझं बाळ कुठे आहे शुभंकर? माझं बाळ कुठे सांग ना शुभंकर. मला उत्तर पाय. माझं बाळ कुठं आहे? माझं बाळ कुठे आहे? मी विचारते माझं बाळ कुठे आहे? आता तुम्ही सांगा ना माझं बाळ कुठे? एकदा तरी प्लीज सांगा ना. कोणीतरी काहीतरी बोला. माझं बाळ कुठे? बिना अगं तू तरी सांग प्लीज. माझं बाळ मला द्या ना डॉक्टर. मला माझं बाळ हवं डॉक्टर. मला माझं बाळ हवं शुभू. हे आशू लवंग कुठे का? आशू माझी दाढ दुखते, जरा लवंग दे मला. आशू अगं काय कुठलं विचारत आहेस? माहिती आहे मला कुठलं विचारत असते. काय गरज आहे का हा त्या प्रधान फॅमिलीचा एवढा विचार करायची? समीर, नमिता, शुभंकर, त्यांचं बाळ, ते सगळं आपलं काय करायचंय? समीर, मिसेस प्रधानांना बाळासाठी हसुसलेलं मी प्रत्यक्ष पाहिलंय. आणि आता त्यांना खरंच बाळ होणार आहे. ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे समीर. आशू तू हे बघ, तू त्यांचा विचार करावा असं मला नाही वाटत. ओके, तू नको चिडू, पण त्यांच्यामुळे आपल्यात वाद नको. एक बाईच फक्त दुसऱ्या बाईचं दुःख समजू शकते ना समीर. हो का? तुला तिचं दुःख कळतंय? तिला कळलं तुझं दुःख? मी शोधते माझं बाळ कुठे? मला जाऊ दे. माझं बाळ कुठे? मला सांग